आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। जितेंद्र मुंडकर हे महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊया ताज्या घडामोडी। तरुण पिढी व्यसनाच्या अधीन गेल्यानं त्यांचं भविष्य अंधकारमय होत असल्याने या गोष्टीचे गंभीर चिंतन करून जितेंद्र मुंडकर यांनी तरुण पिढीला व्यसनातून वाचवण्यासाठी 2016 पासून त्यांनी व्यसन मुक्तीचे कार्य चालू केले। ते मूळचे चिंचपाडा, तालुका पनवेल, जिल्हा रायगडचे राहणारे असून महाराष्ट्रभर चर्चित असलेल्या व्यसन चित्रपटाचे ते निर्माते होय। प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मध्यमवर्गीय राहतात अशा ठिकाणी मोफत चित्रपट दाखवत गडचिरोलीपर्यंत दौरे करून व्यसनाधीनता नावाची ही लागलेली कीड उद्ध्वस्त करण्यासाठी स्वखर्चाने त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला। त्यांचे पडसादही बऱ्यापैकी उमटले आहेत। जितेंद्र मुंडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यकर्तृत्वाची, सामाजिक योगदानाची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेत या वर्षीचा म्हणजेच 2026चा सामाजिक न्याय व सहाय्य विभागाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी सरकारच्या वतीनं समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। रायगड जिल्हा विशेष। रायगड जिल्हा हा कोकण पट्टीत मोडतो। भव्य समुद्रकिनारा, विपुल साधन संपत्ती असे रायगड जिल्ह्याबद्दल सांगता येईल। विशेष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किल्ले रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी म्हणजेच रायगड। येथील क्रांतिकारक दिबा पाटील हे 5 वेळा खासदार राहिले। संसदपटू म्हणून त्यांचा दिल्लीपर्यंत दरारा होता। असं अष्टपैलू व्यक्तिमत्व नेता दिबा पाटलांचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रायगड। असे रायगड जिल्ह्याने मोठमोठी रत्ने दिली आहेत। अशा महान दूरदर्शी समाज सुधारकामुळे गावाला, जिल्ह्याला नवी झळाळी प्राप्त होते। अशी रत्नाची खाण म्हणजे रायगड जिल्हा। येथे होऊन गेलेल्या महान समाज सुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जितेंद्र, चांगूबाई, दत्तात्रय मुंडकर, चिंचपाडा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यांनी हनुमान समाजसेवा प्रबोधिनी संस्था स्थापित करून व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले। त्यांनी महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्या तालुक्यामध्ये स्वतः जाऊन व्यसनाचे दुष्परिणाम, पत्नी, कुटुंबावर येणारी वाईट परिस्थिती, त्यामुळे होणारे नुकसान यावर त्यांनी चांगलेच रान उठवले व त्यावर व्यसन नावाचा चित्रपटही बनवला व गावागावात गल्लीत मोफत दाखवत महाराष्ट्र भ्रमण केले। व्यसन चित्रपटाचे कथानक अतिशय भावस्पर्शी असल्याने व्यसनी माणसावर त्याचा विधायक परिणाम दिसून येऊ लागला। आपले वडील व्यसनाधीन झाले आणि त्याच व्यसनात त्यांचा दुर्दैवी अंत झाला। ही अतिशय धक्का बसणारी घटना जितेंद्र मुंडकर यांच्या जीवनात घडल्याने ते खूप दुःखी, कष्टी झाले व त्याच दिवशी अंत्यविधीच्या ठिकाणी त्यांनी असा संकल्प केला की आजपासून व्यसन मुक्तीवर राज्यभर रान उठवणार। त्यातूनच व्यसन नावाचा चित्रपट निर्माण झाला। याची दखल राज्य शासनाने घेतली। राज्यभर त्यांनी व्यसन मुक्तीवर कार्य केले। त्यांचे कार्य सर्वांना ऊर्जा, बल आणि प्रेरणा देणारे आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी पनवेल, जिल्हा रायगडहून मी मुख्य संपादक मनोज मेळेसह राम बीडकर।